महावीर जयंती निमित्तानं मांस मासळीची दुकानं बंद असणार आहेत. रोहा नगरपालिकेच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. स्थानिक व्यावसायिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मराठी अभ्यास केंद्रानं सुद्धा या वादात उडी घेतली आहे. स्थानिकांच्या आहारावर निर्बंध आणणारा हा महाराष्ट्रामध्ये निर्णय का होतो या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. तर स्थानिकांच्या आहारावर निर्बंध आणणारा हाच आहे का महाराष्ट्र धर्म, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मराठी अभ्यास केंद्र मराठी एकता संघानं निषेध व्यक्त केलेला आहे. जैन धर्मियांच्या मागणीवरून महावीर जयंती निमित्तानं रोह्यातील चिकन आणि मटणाची दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रोहा नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय, मात्र त्याला जोरदार विरोध होताना दिसतोय. प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रफुल्ल, सध्या मांस विक्री बंद करण्यात आलेली आहे कारण महावीर जयंती निमित्तानं हा निर्णय झालेला आहे, मात्र याचा निषेध व्यक्त केला जातोय आणि याला विरोध सुद्धा होतोय. नक्कीच आपण बघतोय उद्या महावीर जयंती आहे आणि आपण ठिकठिकाणी बघत असतो की महावीर जयंतीनिमित्त मांस मच्छीची दुकानं बंद ठेवावीत अशी मागणी सातत्याने जैन समाजाकडून केली जाते. तशीच मागणी रोह्याच्या जैन समाजाने रोहा नगरपालिकेकडे केली होती आणि त्यानुसार रोहा नगरपालिकेने मांस मच्छीची दुकाने बंद ठेवावीत महावीर जयंतीनिमित्त असा फतवा काढला होता. मात्र स्थानिक जे मच्छीमार आहेत, कोळी बांधव आहेत, यांनी याचा कडाडून विरोध केला. सोशल मीडियावरती देखील याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर रोहा नगरपालिकेने एक पाऊल मागे घेत मच्छीची दुकानं जी आहेत ती सुरू राहतील असा निर्णय घेतला आणि केवळ चिकन आणि मटणाची जी दुकानं आहेत ती दुकानं काही तासांपुरतीच बंद राहतील अशा पद्धतीचा निर्णय घेतला. तरी देखील इथल्या कोळी आणि मुस्लिम बांधवांनी या निर्णयाचा विरोध केलेला आहे आणि आता आपण बघतो यामध्ये मराठी अभ्यास केंद्र असेल किंवा मराठी एकता संघ असेल यांनी सुद्धा या स्थानिक मच्छीमार आणि चिकन मटण विक्रेत्यांची बाजू घेतलेली आहे आणि याबाबतचा प्रश्न थेट नगरपालिकेला विचारलेला आहे की मराठी बांधवांना अशा पद्धतीचा अन्याय का होतो आणि आता यामुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. धन्यवाद प्रफुल्ल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.